शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातील सुनावणी आता पुन्हा एकदा लांबणीवर गेलेली आहे। 20 ऑगस्टला होणारी सुनावणी आता पुढे ढकलण्यात आल्याचं कळतंय। सुनावणीची नवीन तारीख आता लवकरच जाहीर होणार आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं या संदर्भात सुनावणी आता पुन्हा एकदा लांबणीवर गेली आहे। 20 ऑगस्टला होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे, तर सुनावणीची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातील सुनावणी आता पुन्हा एकदा लांबणीवर गेली आहे, तर 20 ऑगस्ट रोजी होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून सुनावणीची नवीन तारीख देखील आता लवकरच जाहीर केली जाणार आहे। शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हासंदर्भात महत्त्वाची सुनावणी होणार होती, मात्र 20 ऑगस्टला होणारी सुनावणी आता पुढे ढकलण्यात आल्याची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। पुढच्या सुनावणीची तारीख देखील लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे। तर या सुनावणीकडे सगळ्या शिवसैनिकांचं लक्ष लागलेलं आहे। शिवसेना पक्ष नेमका कोणाचा आणि शिवसेनेचं चिन्ह नेमकं धनुष्यबाण कोणाचं, या संदर्भातली सुनावणी आता पुन्हा एकदा लांबणीवर गेलेली आहे। तर 20 ऑगस्ट रोजी होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली, तर या सुनावणीची पुढची तारीख ही लवकरात लवकर आता जाहीर केली जाणार आहे। भूषण शिंदे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत, ते आपल्याला या बातमीच्या संदर्भातले अपडेट देतील। भूषण, शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर गेली आहे। नक्की शुभम, कुठेतरी आमदार पात्र अपात्र त्यानंतर धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव नक्की कोणत्या पक्षाचं या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी आहे ती पुन्हा एकदा आपल्याला पुढे ढकलली पाहायला मिळत आहे। ही सुनावणी सध्या तरी 20 ऑगस्ट रोजी पार पडली, मात्र ती सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलत त्याचा 17 सप्टेंबर पर्यंत पोहोचली आहे। त्यामुळे कुठेतरी या संपूर्ण प्रकरणावर कुठेतरी चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये शिवसेना ठाकरे गट नेमकी कोणती भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र सध्या तरी संपूर्ण सुनावणी जी आहे त्याला पुढे ढकलली पाहायला मिळत आहे। शुभम, अगदी भूषण, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।